बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू. आज आपल्या चाकण शहरामध्ये खेड तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख लोकनेते आदरणीय अशोकराव खांडेपार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. पत्रकार परिषद खरं तर निमित्त आहे, परंतु भेटण्याला काहीतरी निमित्त असा म्हणून या आखाड्याचा महिना चालू आहे आणि त्या निमित्ताने स्नेहभोजन एकमेकांची सुखदुःख जाणून घेता येईल राजकीय म्हणून आम्ही सगळ्यांनी आपल्याला संघटनेच्या माध्यमातून विनंती केली, आपण आपला अमूल्य वेळ देऊन थोड्या कालावधीमध्ये या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. त्याबद्दल खेड तालुका शिवसेनेच्या वतीने आणि विशेषतः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेपार यांच्या वतीने मनापासून आपलं स्वागत करतो. उपस्थित राहिल्याबद्दल आभार देखील व्यक्त करतो. आपण अलीकडच्या राजकीय घडामोडी पाहता सन 2024च्या ऑक्टोबर या महिन्यात साधारण विधानसभेची निवडणूक लागू शकते असा राजकीय लोकांचा अंदाज आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची भूमिका काय आहे ही अधिकृत भूमिका सांगण्यासाठी या ठिकाणी अशोकराव खांडेपार यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे. त्याबद्दल कोण उमेदवार आहेत कोण नाही ते जिल्हा प्रमुख आपल्याला सविस्तर सांगतील, परंतु ते करत असताना तालुक्यामध्ये विकासात्मक कामाच्या बाबतीत काही अडचणी आहेत, काही आमच्या सूचना आहेत, काही तक्रारी देखील आहेत. तर त्या अनुषंगाने असा वेळ घालून या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी स्नेहभोजन आहे सगळ्यांसाठी. मला वाटतं दोन्ही व्यवस्था आहे, व्हेज आणि नॉन व्हेज. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशा पद्धतीची विनंती करतो. आणि आता आपण पत्रकार परिषदेला या ठिकाणी जिल्हा प्रमुखांच्या परवानगीने या ठिकाणी सुरुवात करत आहोत. पदाधिकाऱ्यांना जे आता समोर बसलेत आपल्या समोर सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सर्वांच्या वतीनं प्रोटोकॉलनुसार जिल्हा प्रमुख हे या ठिकाणी पत्रकारांशी बातचीत करतील. आपल्याला काही मुद्दा सांगायचा असेल तर जिल्हा प्रमुखांच्या पूर्व परवानगीशिवाय अगदी माझ्याशी कुणाला या ठिकाणी सांगता येणार नाही, कारण तो आपल्या पक्षाचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळं जिल्हा प्रमुख बोलतील, ते सांगतील, त्या लोकांनी संधी त्यांना द्यावंसं वाटेल ते निश्चितपणे सगळ्यांना देतील, परंतु पक्षशिस्त म्हणून जिल्हा प्रमुख आपले मुद्दे मांडतील. अर्थात सगळ्या त्यांच्या मुद्द्यांना आम्ही सगळेजण समर्थन आहे, बरोबर आहे, याबद्दल कुठली शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी आपल्याला जिल्हा प्रमुखांच्या वतीने विनंती करतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्याची 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची खेड आळंदी मतदारसंघामध्ये काय भूमिका आहे ही भूमिका मांडण्यासाठी आणि तालुक्याच्या अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे आपल्या समोर मांडण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्या निमित्ताने या ठिकाणी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय शिवाजीराव वरपे उपस्थित आहे. तालुका प्रमुख आमदार धनवटे, त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेच्या नेत्या सौभाग्यवती विजयताई शिंदे, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या तालुका संघटिका सौभाग्यवती उर्मिलाताई सांगोर, शिवसेना पक्षाचे विधानसभा निवडणूक समन्वयक माजी उपसभापती माननीय अमोलदादा पवार, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय बाबासाहेब काळे,
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख माननीय संजय भाऊ गुणवळ, त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय उत्तमरावजी गोगावले, रामहरी आवटे आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंना, आता 1-2 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना 46,285 एवढं मत देखील मिळाले. आणि त्यानंतर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्ते उमेदवार म्हणून इच्छुक झाले. आता आमची महाविकास आघाडी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम पार्टी आणि इतर. परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्षाचे डॉक्टर अमोलजी कोल्हे हे निवडून आले. त्यामुळे अनेकांमध्ये अशी चर्चा चालू झाली की हा मतदारसंघ कुणाला सोडणार. आज तायगत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मतदारसंघाबाबत कोणाला कोणता मतदारसंघ द्यायचा याबाबत आघाडीमध्ये चर्चा झालेली नाही. परंतु आता आपण सोशल मीडिया असेल किंवा इतर ठिकाणी प्रत्येक आमच्या आघाडीतल्या प्रत्येक घटकाचे अनेक उमेदवार इच्छुक आहे. कोणी सांगते ते संभाव्य उमेदवार आहे, कोणी सांगते की ही उमेदवारी आम्हाला जाहीर झालेली आहे. म्हणजे हा जो कार्यकर्त्यांमध्ये एक गैरसमज निर्माण होतो. आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठलाही गैरसमज होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्या समोर बोलण्यासाठी आपणा सर्वांना बोलवले. काल परवा मला बरेच जण म्हटले कार्यकर्ते की ही जागा शरदचंद्र पवार गटाला गेली का. त्यामुळे जे आमच्या विरोधी पक्षाचे म्हणजे महायुतीतले अनेक नेते किंवा पदाधिकारी आम्हाला सांगतात हा उमेदवार फिक्स झालाय का. हा जो गैरसमज कधी विरोधकाकडनं कधी कार्यकर्त्या आघाडीच्या काही कार्यकर्त्यांकडनं हा पसरवला जातोय. आणि म्हणून त्याच्यामुळं दोन्ही पक्ष आम्ही उद्याच्या काळामध्ये ह्या ठिकाणी नव्या महाराष्ट्रात 100% विकास आघाडी होणार आहे. वरिष्ठ मग आमचे पक्षप्रमुख असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील किंवा आम पार्टीचे असतील, कुठलीही आघाडीमध्ये बिघाडी होणार नाही हे आमचं ठरलेलं आहे. आघाडीमध्ये कोणालाही उमेदवारी मिळाली तरी तालुक्यामध्ये तसं वेगळं पाऊल कुणी उचलण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याचप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ह्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली. सुरुवातीच्या काळामध्ये
राष्ट्रवादी पक्षाची सगळीच माणसं, असा एकही नेता किंवा एकही कार्यकर्ता असा पुढे येत नव्हता. सगळे अजित पवार गटामध्ये तालुक्याच्या आमदारांबरोबर होते. नंतरच्या काळामध्ये हळूहळू एक कार्यकर्त्यांमध्ये संख्या वाढली आणि आम्ही एकत्र सर्वांनी चांगला प्रचार केला. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 80% योगदान या मतदारसंघामध्ये. मग ही प्रामुख्याने ही जागा आमच्याकडे मिळली पाहिजे, ही भूमिका कार्यकर्त्यांची. आणि तशा पद्धतीची कार्यकर्त्यांची जी मागणी ही जिल्हा प्रमुख या नात्याने वरिष्ठांकडे त्या पद्धतीची माहिती दिलेली. आमची जिल्हा प्रमुखांची ज्यावेळी मिटिंग झाली 8-10 दिवसापूर्वी सेना भवनला, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या मिटिंगसाठी उपस्थित होते. सर्वच नेते होते, नवीन खासदार होते, आमदार होते, नेते उपनेते. जिल्हा प्रमुखांच्या मिटिंगमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की आम्ही आमच्या अहवालामध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाला A ग्रेड दिले, म्हणजे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे यावी. त्यासाठी आमच्याकडे त्या पद्धतीचा फॉर्म भरून घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही इकडं मागणी केलेली आहे. आणि मला खात्री आहे की ही जागा उद्याच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहील. कारण काय झालंय, लोकसभेला सुद्धा ही जागा खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच होती. कारण 15 वर्ष शिवसेना पक्षाचा खासदार या मतदारसंघामध्ये सातत्याने निवडून येतो. त्यानंतर काही पक्षात उलटपालट झाली किंवा तिकडेही झाली, परंतु ह्या निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा खासदार 2019ला निवडून आले आणि तो एक बेस धरून की दोन्ही बाजूला राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले. इकडे अजित पवार गटामध्ये सुद्धा राष्ट्रवादीने उमेदवारी मागितली की आमचा इथे या ठिकाणी खासदार होता. इकडेही सांगितलं की इथे विद्यमान खासदार राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडे आहे. परंतु त्याही वेळेत आम्ही सांगितलं होतं की 15 वर्ष ते शिवसेना पक्षाचा खासदार आहे. इथं पहिला अधिकार या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. परंतु नंतरच्या चर्चामध्ये विद्यमान खासदाराला उमेदवारी दिली गेली आणि म्हणून ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये इथं खासदार असले म्हणून सगळे मतदारसंघ त्यांच्याकडे जाणार नाही. प्रत्येकाला जागा वाटवामध्ये काही ठराविक जागा दिलेल्या आहेत आणि म्हणून ह्या वेळेची जागा खेड आळंदी मतदारसंघामध्ये शिवसेनेकडे राहील ही आमच्या सर्वांची अपेक्षा आहे, खात्री आहे. आणि मग उमेदवार कोण, आमच्या पक्षाकडे किती माणसं इच्छुक आहे की आजपर्यंत आम्ही पत्रकारांसमोर कधी बोललो नाही किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषद घेतली नाही ह्या विषयासाठी. पण आता निवडणूक साधारण शिवाजीरावांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं 15 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरच्या 20 आणि 30 तारखेच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान होईल. हा एक अंदाज आहे. अंदाज म्हणजे 4-5 नोव्हेंबरला आपल्या विधानसभेची मुदत संपते, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये तर आपल्याला त्या महाराष्ट्राच्या निवडणुका होतील. आणि म्हणून प्रत्येक जणांनी कोणी इच्छुक आहे त्यांना पक्षाच्या नियमाप्रमाणे आम्ही सांगितलं बाबा तसं कोणी रानोमाळ फिरून किंवा इच्छुक आहे असं त्यांना पक्षाकडं रिसरपणे जे ज्या कार्यकर्ते पदाधिकारी जे उमेदवार मागतील ते खऱ्या अर्थाने आमच्याकडे इच्छुक असतील. आणि म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं एक साधारण आमच्याकडं आत्ता तरी माझ्याकडे जी माहिती किंवा माझ्याकडे जी यादी आलेली किंवा दिलेली मागणी केलेली त्यामध्ये एक 7 ते 8 उमेदवार इच्छुक. त्यामध्ये आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे इच्छुक आहे,
शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदासबा धनवटे इच्छुक आहे, महिला आघाडीच्या नेत्या आमच्या विजयताई शिंदे इच्छुक आहे, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक समन्वयक अमोलदादा पवार इच्छुक आहे, जिल्हा परिषद माजी सदस्य मान्य बाबासाहेब काळे इच्छुक आहे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय धनुवट ते पण इच्छुक आहे आणि इच्छुकांमध्ये मी स्वतः अशोक श्रीपती खांडेबरा मी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. त्यामुळे ही सगळी माहिती आपल्याकडे दिली पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतंय सकाळचा सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये सकाळ पत्रकारांकडे जबाबदारी होती, ज्या ज्या विभागात तुम्हाला दिले असते त्याची जबाबदारी होती, परंतु तुमच्याकडे इच्छुकांची यादी नव्हती आणि म्हणून सर्वे करताना तुम्ही एक 40-50 लोकांचा तुम्ही सर्वे केला, त्याप्रमाणे तुमचा सर्वे वगैरे आला की तुम्हाला विकास आघाडीची काय आहे, महायुतीची काय, मुख्यमंत्री कोण होणार त्याच्या काळामध्ये असेल तसं सगळ्या सर्वेची माहिती सगळं प्रसारित झाली आहे. पण त्या सर्वेनुसार किंवा महाराष्ट्राच्या चर्चेनुसार प्रत्येकाचं म्हणणं आहे सर्वात जास्त कर हा मुख्यमंत्री पदासाठी माननीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आणि मग जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आघाडी घ्यावा लागणार. जास्तीत जास्त उमेदवार हे पक्षाचे निवडून येण्यासाठी आम्ही सर्व एक विचाराने कस लावणारे, त्याच्यामध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्या पद्धतीचं आमचे कामकाज चालू आहे. अनेक इच्छुक उमेदवार मग अलीकडे सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेब गटाकडे सुद्धा 1-2-4 उमेदवार इच्छुक आहे. आता त्याच्यावर काही मला माहिती नाही कारण ती यादी माझ्याकडे आली नाही, पण त्याच्याकडं आहे, परंतु त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही कारण हे आमच्या पक्षाची भूमिका. त्याचप्रमाणे ह्या तालुक्यामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाताना काही समस्या सुद्धा ह्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रश्न ह्या तालुक्यामध्ये उद्याच्या काळामध्ये त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्हाला आमच्या पक्षाच्या माध्यमातून करावं लागणार आहे किंवा आजपर्यंत आम्ही तशा पद्धतीचे अनेक प्रश्नावर चर्चा केलेली. आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ह्या ठिकाणी वाहतुकीचा जो प्रश्न आहे, समस्या आहे, ती प्रचंड लोकांना त्रासदायक आहे. आता गेली 15 दिवस असं झाले. पत्रकार परिषद घेण्याचं खरं मूळ कारण तेच आहे. विधानसभा हा विषय आहेच, परंतु 15 दिवस चाकण आणि परिसरामध्ये तुम्ही MIDC मध्ये जा, कोणत्याही रस्त्याने जा, 2-3 तास ट्रॅफिक जाम झालेले असते. आणि मग याच्यावर कोणी बोलणार आहे का नाही? मग या तालुक्याचे आमदार का याच्यावर बोलत नाही? तालुक्याचे आमदार बोलत नाही आणि तालुक्याच्या आमदाराच्या विरोधात सुद्धा आता सगळे निवडणुकीमध्ये गर्क झाले. आता लोकसभा झाली, विधानसभा, लोकांचे प्रश्न कोण बोलणार? किंवा तालुक्याचा आमदार नक्की काय करतो आपल्या तालुक्यामध्ये, काय कुठल्या प्रश्नावर, किंवा आता वाहतुकीची समस्या त्यासाठी ते काय करतात? आणि म्हणून आमचा प्रश्न आहे की चाकण, तळेगाव, शिक्रापूर हा जो रस्ता आहे, निवडणुकीच्या अगोदर सुद्धा सरकारने सांगितलं की त्याचं टेंडर निघले आणि लोकांना भूलथापा दिल्या, पण आज तारीख आता तुम्ही जर त्या रस्त्याने आले तर त्या 3 वर्षामध्ये 500 लोकांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे 500 कुटुंब उद्ध्वस्त झाली या रस्त्यामुळे, शासनाच्या धोरणामुळं. तालुक्याचा आमदार काय बोलत नाही म्हणून मग त्या 500 कुटुंबाला कोण न्याय देणार? आणि रोज एक ना एक अपघात होतात. अपघातात तरुण मुलं जातात, महिलांची संख्या जास्त आहे अपघातामध्ये. तुम्हाला सांग, रस्त्यावर आले
कुठली तरी गाडी कुठल्या तरी स्कूटीवाल्याला धडकते, पायी माणसाला चिरडते, खड्डे एवढे झाल्या काय त्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम होते. त्याच्यावर आज काही कोणी बोलत नाही. प्रत्येकजण आमदार अंदाज काढतात, त्यांच्याकडे किती उमेदवार आहे, मग माझ्या मागे किती येते. हे सगळे गणित, सत्तेसाठी गणित, पण लोकांकडे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की उद्याच्या काळामध्ये म्हणजे पुढील आठवड्यामध्ये तळेगाव साखर शिक्रापूर रस्त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर येणार आहे. चक्का जाम आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे. आम्ही रस्ते रोख करणार आहे. त्याचप्रमाणे PMRDAच्या माध्यमातून जे आळंदी फाटा ते राशे असा बायपास गेले अनेक वर्षापासून कागदावर आहे. PMRDने अनेक ठिकाणी जमिनीवर शिक्के टाकले. मला वाटतं PMRDची स्थापना गेली अनेक वर्षापासून तर एक 10 वर्षाच्या अगोदर शिक्के आमच्याकडे पडले. एक तर शेतकऱ्याच्या जमिनीवर शिक्के टाकल्यात, PMRDA काहीच करत नाही त्याबद्दल. त्यांनी शिक्के तरी उठवावा. त्यांनी तो बायपाससाठी जर बायपास झाला तर ही चाकण शिक्रापूरची जी ट्रॅफिक आहे ती बाहेरच्या बाहेर निघते. इथं अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि कुणाला सुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागणार नाही या रस्त्याच्या खड्ड्यामुळे आणि ट्रॅफिकमुळे. तर PMRDच्या विरोधात सुद्धा आणि तळेगाव साखर शिक्रापूर रस्त्याच्या समस्याबद्दल पुढील आठवड्यामध्ये शिवसेना मोठे आंदोलन घेणार आहे. त्याचप्रमाणे असे अनेक प्रश्न आहेत, पण बाकीच्या सगळ्या प्रश्नावर काय मी जास्त बोलणार नाही. आपल्याला सगळे प्रश्न माहिती आहे. इथं कुणाकडे दाद मागायचे, प्रांत तो निलंबित होतो, तहसीलदार येतात निलंबित होतात. पण काय चालय काय, ज्यांच्याकडे दाद मागायचे तेच निलंबित होतात. ते कुठल्या तरी भ्रष्टाचाराच्या किंवा इतर याच्यामध्ये अडकलेले, चुकीच्या पद्धतीने वाच्यता करणे. तर एवढे मोठे मोठे अधिकारी ही तालुक्याच्या जनतेने त्यांच्याकडे दाद मागितली पाहिजे तेच निलंबित होतात. तालुक्याचे आमदार विकासाच्या किंवा लोकांच्या समस्येचं दुर्लक्ष करून त्यांचं निलंबन कसं होईल, अधिकाऱ्याचं निलंबन कसं होईल. याच्या पाठीमागं आता सध्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ही यांची जे चाले ना, म्हणजे उंदरा मांजराचा जो खेळ आहे, नवीन अधिकारी आला की लोकप्रतिनिधीच्या मागं लागायचं. ते म्हणणार आम्ही 2-2 कोटी 5-5 कोटी रुपये देऊन आम्ही या तालुक्यात आलो आणि मग आम्हाला हे पैसे सरळ सरळ सांगतात. ते म्हणजे एवढं ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही. का सरकार खास भ्रष्टाचार करण्यासाठी पाठवतात का काय अधिकारी, हा प्रश्न जनतेला आहे. मग याला कुणीतरी वाच्यता फोडली पाहिजे. म्हणून ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आज तुम्हाला सांगतो, शासन वेगवेगळ्या योजना समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. लाडकी बहीण योजना आली, पण जर अधिकारी जर जाग्यावर नसेल तर लोकांनी किती हेलपाटे मारायचे. साधं रेशनिंग कार्डसाठी लोकांना 8-10 दिवस नुसतं नाव कमी करण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं. प्रशासनावर राज्य सरकारचं किंवा या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. तर उद्याच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही समाजापुढे येऊ, पण त्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्यावेळेस हे प्रश्न उभे राहतील त्यावेळेस पब्लिकला काय वाटत असतं की नाही हे निवडणूक आली म्हणून बोलतात. आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्वी समाजाचे जे प्रश्न आहे हे मांडण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर त्या निमित्ताने आम्ही सगळे या ठिकाणी आपण सगळे उपस्थित राहिला. तुम्ही सुरुवातीला तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. आपल्याला जर काही विषय जर आम्हाला विचारायचे असेल, काही प्रश्न आम्हाला विचारायचे असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. तालुक्याचे
आता पावसाच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, या बाबतीत त्या बाबतीत बऱ्याच काही समस्या आहेत. पण त्या समस्या थोड्याशा बाजूला ठेवून ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, तेवढा इथं औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या बाहेर चालल्यात का? ट्रॅफिक जाम होतो, वेळेवर माल कंपनीमध्ये जात नाही, वेळेवर कामगार कंपनीत जात नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये जर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर इथली औद्योगिक वसाहत ओस पडते. आणि ह्या औद्योगिक वसाहतीवर आपल्या इथली जे ग्रामस्थ, नागरिक, तालुक्याची जनता जी त्यांच्यावर अवलंबून आहे, त्यांना उद्याच्या काळामध्ये आर्थिक बेकारीला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून हे रस्त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. पाणी चाकणला 8 दिवसांनी चाकणला पाणी येते आहे ना, चाकणमध्ये बरेच आहे, सगळे येते का नाही? 8 दिवसांनी चाकणला पाणी येते. तर चाकण शहरासारखी चाकणचे औद्योगिक वसाहत जगाच्या नकाशावर आहे. या देशातल्या कोणत्या राज्यातला माणूस या वसाहतीमध्ये कामाला नाही असं एक राज्य सांगा. आणि त्या औद्योगिक वसाहतीमध्ये किंवा त्या चाकण शहरामध्ये 8 दिवसांनी पाणी मिळते. ही जबाबदारी कोणाची? म्हणून शासनाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, खेड तालुका आणि पुणे जिल्ह्यातला पक्ष उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे आवाज उठवणार आहे. आपण सर्व उपस्थित राहिला, आपल्याला धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. 7 ते 8 उमेदवार इच्छुक आणि आम्ही उद्याच्या काळामध्ये की कुणाला एक जणाला उमेदवारी मिळाली तरी आमच्या पक्षामध्ये की अशी वेगळी भूमिका कुणी घेणार नाही अशी मला पूर्ण खात्री आणि आशा आहे. तर त्याबद्दल आमच्या इच्छुकांना जर तुम्हाला काय ह्या विषयावर किंवा तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही काय करा हे जर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. पवार गटाला जागा दिली तर तुम्ही त्यांचं काम करणार? हा, महाआघाडीमध्ये असं ठरलेलं आहे. आम्ही आता लोकसभेलाही तेच केलं. त्यांचा आम्ही प्रचारात आम्हीच आघाडी घेतली का नाही? म्हणजे त्याच्यामुळं विधानसभेलाही काही प्रश्न निर्माण होणार नाही. त्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षांमध्ये उमेदवारी गेली तरी सुद्धा आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून मी सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघामध्ये आम्ही एक जीवाने त्यांचं काम करतो. तुमच्याकडे आता सगळे पदाधिकारी जे आहेत, तुम्ही सगळेच उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. ज्यावेळेस तिकिटाची मागणी केली जाणार सगळेच पदाधिकारी कुणीतरी वरिष्ठांना सुचवायला वयांना तिकीट द्या आणि तुम्ही सगळेच इच्छुक आहेत, तुमची शिफारस कोण करणार? कसं आहे, आम्ही इथं आता काय करतोय ते पक्ष प्रमुखाला माहिती. आमची पक्षाची एक यंत्रणा आहे की पक्षप्रमुख, नेते, उपनेते, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा प्रमुख आहे, उपजिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे आणि निरीक्षक सुद्धा आमच्याकडे असतात. आमच्याकडे तालुका संपर्क प्रमुख आहे. तर आम्ही सगळे इच्छुक असून तरी निरीक्षक वगैरे ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस आमच्याशी सगळ्याची चर्चा करणार, आमचं मत जाणून घेणार, आम्हाला तुमच्यासारखेच प्रश्न विचारणार. जर तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही काय करणार? म्हणजे त्या पद्धतीने ही माहिती आमची वरपर्यंत जाणार. आमची कुणीही शिफारस नाही केली. आमचं काय तिथं फक्त इच्छुक झालं, आमच्या मुलाखती होणार, मुलाखतीच्या माध्यमातून काही सेपरेट मुलाखती असतात, ते स्वतंत्र असतात. त्यामध्ये मग एकमेकाबद्दल तिथे माहिती काय द्यायची. त्यामुळं आमचा कार्यकर्ता प्रत्येकजण शिस्तीने काम करतोय. आता जे इच्छुक उमेदवार त्यांनी आणि मागच सांगितलं, माझं आमची 15 दिवसापूर्वी आम्ही एक मीटिंग घेतली
सगळ्यांना सांगितलं ज्याला ज्याला उमेदवारी निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांनी पक्षाच्या शिस्तीमध्ये काम करावं. जे कोणी करत नसेल त्याच्या तशा पद्धतीची माहिती वर जात असते. तुम्ही मला शेवटचा बोलले की चाकणच्या वाहतूककोंडीला तुम्ही आमदारांना जबाबदार धरले आणि त्याच्या अगोदर तुम्ही असं म्हटले की मागच्या 15 वर्ष शिवसेनेचा खासदार होता आणि आत्ताचे जे खासदार आहे ते विद्यमान ते तुमच्या महाविकास आघाडीचे दोष तुम्ही एकट्या आमदारांना का देता? आम्ही असं म्हटलं नाही, पण आमदार ह्या बाबतीत कुठलाही आवाज उठवला नाही. त्यांनी कुठं आवाज उठवला कधी आलं पेपरमध्ये सांगा बरं, सोशल मीडियामध्ये ना की मी ह्या विषयामध्ये आता हे झालं अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये त्यांनी मुद्दा मांडला का इथल्या समस्याचा त्यांना अधिकार आहे ना. मी हा ठीक आहे खासदारांची जबाबदारी आहे, खासदारांची जबाबदारी आहे ना, खासदारांची जबाबदारी आहे. PM आर्मीचे जे रस्ते हे केलेले आहे ती जबाबदारी कोणाची? ते बायपास करण्याची जबाबदारी कोणाची? ती काय खासदाराची आहे का ती आमदाराची? त्याच्याबद्दल काय बोलले का ते? नाही ना बोलत. ते कुठल्याच विषयावर बोलत नाही, कुठल्याच प्रश्नावर बोलत नाही. वैयक्तिकच विषय आहे. किती विषय त्यांचे वैयक्तिक काय सांगा ते प्रांत तहसीलदार किती भांडणं झाली त्यांची कशावर झाली तेच कळलं नाही. सांगा ना तालुक्याच्या पत्रकार मला सगळ्यांनी आपण सांगा. प्रांतांच्या मागे उभे राहणार का? समजा तुम्ही म्हणताय प्रांतावर अन्याय झालेला आहे, नाही नाही आम्ही म्हणत नाही प्रांत अन्याय झाला म्हणून. त्यामुळे राजकीय दबाव आहे का त्यांच्या निलंबनाच्या मागे? तो मुद्दा नाही. त्यांचा मुद्दा आमचा आहे ना, आम्ही शासकीय अधिकाऱ्यांनाही पाठीशी घालणार नाही आणि लोकप्रतिनिधीलाही दोष देणार नाही काय. परंतु शासकीय अधिकारी तहसीलदार आणि जे तालुक्याचे आमदार त्यांची जी भांडणं चालत ना तो प्रश्न आहे आमचा. कशासाठी भांडणं झाले त्यांची? त्यावर निलंबन तर तिकडच्या याच्यावर नाही झाले. इथल्या मुद्द्यावर आज आमच्या नेत्यांचं मत असं आहे वैयक्तिक विषयापेक्षा सामाजिक विषयाला महत्त्व जास्त दिलं पाहिजे. दोन मिनिटं पत्रकार खूप त्रास होते. एखाद्या वैयक्तिक विषयासाठी ज्या पद्धतीने ते भांडताना दिसत आहे, प्रांताला टार्गेट करताना, तहसीलला टार्गेट करताना, तसं तालुक्यातली जी प्रचंड मोठी समस्या आहे रस्त्याची ते तितकं बोलताना दिसते नाही. अशा पद्धतीचं बाकी काय? तुला मांडले. वाटप चालू आहे. 1000 प्रकरणं जवळपास प्रांतांनी निकाली काढली. मग प्रांतांना एक प्रकारे प्रांतांनी लोकांवरती जो काय अन्याय होणार होता तो थांबवलेला आहे. मग प्रांतांच्या जे प्रांतांनी एक चांगलं काम केलेलं आहे मोबदला देऊन लोकांना. कोणत्याही लोकांची नाराजी नाही आहे. मोबदला ज्यांनी घेतला, ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मग एक प्रकारे प्रांत जर चांगलं काम करत असाल मग एक राजकीय दबाव आहे. निवडणूक आयोगाचा वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल आहे निवडणूक आयोगाकडे. मग त्यांची बदली व्हावी म्हणून आता विधानसभा जवळ आलेले आहे. मग अजूनही त्या विषयावर काहीच होत नाही. मग निवडणूक आयोग पण त्यांना पाठशी घालते का जिल्हाधिकाऱ्यांना? नाही कसं आहे माहिती आहे का, हा सगळा जे विषय आहे ना आता त्यांच्याकडं शेतकऱ्यांची तक्रार आहे नाही आहे. तर शेतकऱ्यांनी तशा पद्धतीची तक्रार जर असेल त्या पद्धतीच्या तक्रारी लोकप्रतिनिधीकडे काय केलेल्या आहे त्या किती खऱ्या आहे किती खोट्या आहेत त्या बी तपासल्या पाहिजे. परंतु आज वास्तविकतेमध्ये असं दिसतंय शेतकऱ्यांसाठी भांडत नाही. रिंग रोडसाठी शेतकऱ्यांना जादा मोबदला मिळावा म्हणून आमदारांनी कुठं उठाव केला आहे सांगा. आणि माझ्या प्रथमदर्शनी इथल्या प्रांतांनी तसा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण मी त्याच्यात जास्त खोलात गेलेलो नाही त्या लफड्यामध्ये. त्यांची आता 5वी चौकशी सुरू आहे. नाही होऊ द्या ना. जे काही त्यांच्या तक्रारी असतात त्याच्यात काही सत्यता असेल ना काय तर ते निश्चितपणे बाहेर येतील ना. त्यांच्या जर चुका असतील आणि त्या मग आपण उद्याचं आहेच ना. आजचे पत्रकार झाले, परिषद झाली, उद्याचे आमचे आंदोलन आहे किंवा उद्या निवडणूक आहे त्या विषयात आम्ही हात घालणार असेल. नाही आम्ही अनेक वेळा तुम्हाला सांगतो एक 2-3 महिन्यापूर्वी वाहतूक कोंडीवर आम्ही आंदोलन केलं होतं चाकणमध्ये. किंवा सगळ्या लोकांना कुठल्याही पक्षाचं लेबल न लावता एक 3-4 वेळा वाहतूक कोंडीच्या विषयावर आंदोलन केलं. पण हे इथल्या स्थानिक लोकांच्या माध्यमातून आम्ही केलं आंदोलन. पण ह्या आंदोलनाला ग्रीप मिळत नव्हती. नुसतं आंदोलन व्हायचं
स्थानिक लोक तेवढ्यापुरती एकत्र यायचं. मग आम्ही ठरवलं की नाही नाही, कुठल्या तरी पक्षाच्या माध्यमातून आपल्याला पुढे गेलं पाहिजे तरच न्याय मिळणार आहे ना, तसा न्याय मिळणार नाही. आणि म्हणून आता पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन सामोरं जायचं. आता वाहतूक कोंडी अनेक वर्षी आहे. तुम्ही म्हणले बाबा 15 वर्ष तुमचा खासदार होता, पण त्यावेळेची वाहतूक कोंडी आणि आत्ताची वाहतूक कोंडी, दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढत चालली आहे. वाहनं मोठी मोठी जास्त संख्या वाहनाची वाढली, पण रस्ते तेवढेच आहे. रस्त्यावर अतिक्रमणं झाल्यात. ही अतिक्रमणं कोणाची आहे हे बी पाहायला पाहिजे ना. आता वेगवेगळ्या रस्त्यावर अनेक बेकायदेशीर काही गोष्टी असतात, याच्या पाठीमागं कोण आहे काय, तर हे सगळं पाहिलं पाहिजे ना. त्याला वाहतुकीच्या जो अडथळा आहे ना काय, ते सोडवण्याचे लहान सहान अडथळे सोडवण्याचे प्रयत्न कोणी केले नाही. आता चला माझ्याबरोबर माळुंगे रस्त्याने एवढे मोठे खड्डे झाल्यात, रस्त्यात पाणी आणि पाण्यात खड्डा ही जातात वरती काय, तर अशी परिस्थिती माणसाला आहे ना, कधी अपघात होण्या खड्ड्यामुळं सांगता येत नाही. मी सांगितलं ना, 3 वर्षात मी यादी काढलेली आहे. 500 लोकांचा अपघात झाला, अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे 500 लोकांचा. उद्याच्या काळामध्ये आम्ही त्यांना सुद्धा तहसीलदार किंवा शासनाने किती मदत केलेली आहे तो बी प्रश्न उभं करणारे सगळी माहिती घेऊन, कारण त्यांना ह्या रस्त्यामुळं खड्ड्यामुळं शासनाच्या धोरणामुळं त्यांचा अपघात झाला. पण त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ना, ती पण आमची भूमिका आहे उद्याच्या काळामध्ये. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकार दरबारी आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवणार आहे. नुसतं वाहतूक कोंडी, पण वाहतूक कोंडीच्या माध्यमातून लोकांवर झालेला अन्याय किंवा लोकांना त्याच्या कुटुंबातली तरुण मुलं गेली काय, त्यांना काय न्याय मिळाला हा पण एक प्रश्न आहे. अतिक्रमण तर बऱ्यापैकी हटवले गेलेले आहे, त्याच्यावर रस्ता झाला नाही. अतिक्रमण हटवली, लाईटचे खांब तसेच, लाईटची खांब राहिली, अतिक्रमण हटवली, ते खड्डे तसेच, साईड पट्ट्या भरल्याच नाही. 1 वर्षापूर्वी आम्ही पत्रकार साहेब, स्वर्गीय आमदार दिगंबरदादा बेगडे यांच्याबरोबर MIDCमध्ये मर्सिडीज बेन्झ कंपनीत आदरणीय गडकरी साहेब आले, PMRDचे सदस्य वसंतराव बसे, सर्व पक्षीय लोक होते, प्रकाश भाऊ खरे अशी मंडळी. आम्ही त्यांना भेटलो, समस्या त्यांना सांगितलं, निवेदन पण दिलं. त्यांनी त्यावेळेस असं सांगितलं 1 वर्षापूर्वी की हा रस्ता मी तळेगाव ते शिक्रपूर 54 किलोमीटरचा रस्ता हा डबल करतो आहे. तुम्हाला काही गोष्टी आता थोड्याशा हे करावं लागतील. नंतरच्या काळात टेंडर झाल्याचं ऐकलं. टेंडर होताना दुरुस्तीचं काम 10 कोटीला दिलं होतं त्यावेळेस, आपल्या सगळ्यांना माहिती. पण तो दुरुस्तीचं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं त्याला ते 8 घालण्यात आली. हा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी दुरुस्त करायचं आणि एकीकडे टेंडर झालं सांगतात. अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्या बाबतीत आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आता रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतोय आगामी काळात. चाकण तळेगाव राज्यमार्ग आहे, तुम्ही त्या बाबतीत जर आमदारांना दोषी धरलं तर ठीक आहे, पण पुन्हा नाशिक हायवे जो आहे तो चाकण तळेगाव राष्ट्रीय महामार्ग आहे. नॅशनल हायवे. खासदारांची भूमिका रोल नाही घ्यायची. नाही नाही, आता खासदार तसे आवाज उठवायला सुरू आता ते काय अजूनपर्यंत एक शब्द बोलले नाही, बोलतील ना. एकही शब्द नाही. मागच्या 5 वर्षात मी काय बोलले नाही. आता 5 वर्ष खासदार होते, दोन वेळा काय अधिकाऱ्यांसोबत त्यांना या निवडणुकीमध्ये जाणीव झाली की आपण दुर्लक्ष केलं काय. हा, तर ती निवडणूक आहे ना, तरी सुद्धा लोकांनी त्यांना माफ केलं. काय केलं म्हणजे याचा अर्थ समोरच्या उमेदवाराबद्दल किती राग असेल तर लोक माफ करतात, किंवा शासनाच्या विरोधात पब्लिकचा किती राग असेल. हे 5 वर्ष आम्ही सांगतो ना फिरकले नाही म्हणून, 5 वर्ष, पण त्यांना त्यांची चूक मान्य आहे. त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचारात त्यांनी बोलून दाखवलं. आणि म्हणून आत्ता खासदार झाल्याबरोबर त्यांनी 4 ठिकाणी जनता दरबार घेतला. किती? जुन्नरला जनता दरबार झाला, आंबेगावमध्ये जनता दरबार झाला, त्यानंतर शिरूर हवेलीला झाला. मला वाटतं आज 18 तारीख उद्या परवा तर भोसरीमध्ये जनता दरबार. जास्त समस्या तशा पाहिजे चाकणमध्ये जास्त आहे. 19 तारीख पहिला व्हायला पाहिजे, गरजेचं असताना तिकडे होत आहे. आणि सगळ्याच समस्या बघा इतर नाही, या बाबतीत आम्ही ना काय करतोय, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी काम करण्याचा संजीव भाऊ काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्यात जे लोकप्रतिनिधी येतील त्यांच्यासह जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय लोकांचं जसं मध्ये झालं की लोकांनी निवडणूक हातात घेतली,
काय हा झालंय? रस्त्याचा प्रश्न लोकच हातात घेतील. काय झालं माहिती आहे का? लोकांना विशेष दर 5 वर्षाला एक निवडणूक येतेच. ही आली तर प्रत्येक वेळेला आज 2 टर्म बघतो आपण. काम चालू होणार आहे, झाले, टेंडर सुटले, निवडणूक झाली का त्यांचा प्लॅन चेंज होतोय, घडीत फ्लायओव्हर येतो, घडीत साबद्री येतो. ह्या सगळ्या प्रकारात आहे ना आपण जनता लोक थोडीशी बरडलं जातं नाही सर. हरटले आणि याचा मुद्दा आहे ना कोणी उचलून धरत नाही. ज्या पद्धतीने आत्तापर्यंतची जेवढी अधिवेशनं झाली ती नागपूरची होऊ द्या, मुंबईची होऊ द्या, दिल्लीची होऊ द्या, त्या ठिकाणी ठोक भूमिका रस्त्याच्या बाबतीत हे काम जनतेचं नाही, जनतेने दिलेल्या लोकप्रतिनिधीचीच आहे. ती हे काम हे बाकीच्या विषयात जास्त डायव्हर्ट आहे आणि ह्या विषयावर नाही. आणि- मग त्याच्यामुळं आपल्याकडे पण दुर्लक्ष आहे. आणि सरकार काय आणि आपल्याला करतंय? जवळ काय त्याच्यावर पर्याय काढायचा याच्यासाठी चाललेला हे सरकार पाठवलं. काय करतंय? सर्वपक्षीय होणार आहे का? हा? सर्वपक्षीय करणार आहे का तुम्ही? हो. हे नाही नाही फक्त- आत्ताचं आंदोलन आम्ही आंदोलन- नाही नाही आत्ताचं आंदोलन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब त्याच्यामध्ये ठाकरे सगळे या पक्षाच्या वतीने करणार आहे आणि जनता आमच्या बरोबर सामील राहणार ना. तुमच्या या आंदोलनात खासदार सहभागी होणार का? सर्व पत्रकारांसाठी येतील ना विनंती येतील हो त्यांना निमंत्रण दिलं आम्ही तर ती 100% मी जर काहीतरी त्यांच्यासाठी केलं प्रश्न- त्याला पण येणं म्हणजे जे- वाहतूक कोंडीच्या प्रश्नामध्ये तुम्ही विद्यमान खासदारांना जरा जुक्तमाप देताय. पत्रकार नाही. पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तर सारावून घेतो म्हणजे प्रश्न एकच प्रश्न जास्त येणार नाही. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही आमचे जिल्हा प्रमुखांचे विचार आहे की आमचे विचार ऐकले तर धन्यवाद. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य विषय असा होता की जी तालुक्यामध्ये उमेदवार निवडणुका पुढच्या कशा ही जी संभ्रम अवस्था चाललेली आहे त्या बाबतीत आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मुख्य भूमिका विकास आघाडीच्या बाबतीत आमचे जे वरिष्ठ नेते ते त्यांचे निर्णय घेतीलच. परंतु तालुक्यामध्ये आम्ही आणि पक्षातील सर्व मंडळी जे काम करतोय त्यामध्ये इच्छुक जेवढे मेंबर आहेत त्यापैकी सगळ्यांच्या मध्ये आमच्या काल झालेल्या मीटिंगमध्ये असा निर्णय ठरलेला आहे आम्ही इच्छुक सर्व आहोत 7-8 सर्व उमेदवार आहोत त्यापैकी पक्ष ज्या मेंबरला उमेदवारी देईल त्याची सर्वानुमते सगळ्यांनी एक मताने कामकाज करायचे आणि उद्याच्या काळामध्ये आपला उमेदवार हा आमदार म्हणून या तालुक्यात निर्माणाचा हा भूमिका ठरली आणि त्याला आम्ही सगळ्यांनी दुजोरा दिला. हा पहिला मुद्दा होता. त्या अनुरूप तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्येचा विषय घेऊन उद्याच्या काळात आम्ही जाणार आहोत. त्यामध्ये रस्त्याचा आणि ह्या विषयाची भूमिका आहे. औद्योगिकरण आपल्याकडे एवढं आहे जागतिक नकाशावर चाकण केलेलं आहे. त्याच्यामध्ये खासदारांनी काय केलं आमदारांनी काय केलं त्यापेक्षा खेड तालुक्यामध्ये आज जी भूमिका समस्या आहे ती प्रकर्षाने ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती. तालुक्यामध्ये 5 वर्ष आपण पाहतोय ह्या विषयाकडे प्रतिनिधीकडे ज्या पद्धतीने अपेक्षेने पाहिलं जाते प्रतिनिधी ज्या पद्धतीने वैयक्तिक भूमिका घेऊन किंवा घटना घेऊन समाजात जाताना आपण पाहतोय प्रकर्षाने भांडताना ज्या ज्या भूमिकेत पाहतोय तशी भूमिका जी आज तालुक्याची भूमिका जगाच्या नकाशावर असणारा चाकण आणि चाकणचा जो परिसर आहे औद्योगिक जेवढी घन समस्या आहे तेवढी घेताना दिसत नाही. हा भूमिका जिल्हा प्रमुखांनी मांडली आणि ती उद्याच्या काळात निवडणुकीच्या भूमिकेतून आम्ही प्रामुख्याने घेऊन जाणार आहोत. हा आमचा मुख्य उद्देश आहे. मग त्याच्यामध्ये या गोष्टी बदलण्याचं काही कारण नाही आहे असं काही कल्पना त्यांनी त्याच्यात परंतु प्रश्न जे जागेवर असतो तो पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत आणि मग त्यासाठी सर्वपक्षीय लोकांना करून घ्यायचं असं द्या पक्षाच्या मधून लिडिंग करायचा विषय काही असू द्या त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत. त्यात मग अनेक प्रश्न आले मग प्रांताचे विषय असतील तहसीलचे विषय असतील वैयक्तिक विषय असतील आजपर्यंत कुणी कशी काम केली सगळे आम्ही त्यांनी घेऊन पण मुख्य हा विषय होता तो आपण आम्ही पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात विषय करून घेतला राजकीय या विषयावर तर ते आमच्याकडे चर्चा करू शकता असा खरा मुद्दा आहे. आत्ताची शिवसेना होताना जे जुने हाडाचे शिवसैनिक जे राहिलेले आहेत तर त्यांना परत घरवापसीसाठी आपण काही करणार आहोत. परत त्यांना घरवापसी करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहोत. पक्षामध्ये गरजेचं राजकारण करत असताना पक्षामध्ये जे मेंबर येणार आहे त्यांच्यासाठी दरवाजे पक्षाने कायमच केले गेलेले आहे. पण त्यामध्ये ज्या पक्षाच्या लोकांनी निवडणुकीच्या तोंडावर ऐन वेळेस पक्षाशी गद्दारी करून
पक्षाला आणि पक्षप्रमुखांना एकाकी टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी मतदार अवलंबून असतील. परंतु जनरल ज्यांच्यापासून काही त्रास झालेला नाही, पक्ष हिताच्या दृष्टीने वाढीच्या दृष्टीने त्या सगळ्यांचं स्वागत होणार आहे. त्यांना पक्ष स्वागत आहे. आता मी 500 लोकांची यादी दिलेली प्रवेशासाठी. अजूनही काही माणसं संपर्कात आहे. त्याच्यात प्रमुख काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत, पण ते तुम्हाला माहिती देऊ आम्ही योग्य वेळेस. तुम्हाला काय प्रश्न तुम्ही विचारले आता तुमची भूमिका असणार आहे म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर जो आहे म्हणजे खेडमध्ये जो चाललंय त्या याच्या अनुसरून चाकणी मेडिसिन जी वाढते औद्योगिक गुन्हेगारी, त्या वाढते औद्योगिक गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करणे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी काय अजेंडा आणि येणारे प्रत्येक अधिकारी हा कितीतरी पैसे देऊन आमच्यापेक्षा तुम्हालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे. या बदलीच्या मागे यांचं राजकारण काय चालतं? याच्यासाठी हेच थांबवायचं. आम्ही काय करणार आहे, इथली जी गुन्हेगारी आणि काही अधिकाऱ्यांचं वर्तन यावर शिपिंगला आम्ही आमचं शिष्टमंडळ भेटणार आहे उद्याच्या काळात. तुमचे 7 इच्छुक उमेदवारांपैकी 3च जण म्हणले त्यांचं काम ज्याला उमेदवारी मिळेल त्यांचं काम करू गेली बरीच वर्ष मित्रत्वाचे संबंध आहेत. सगळ्या पत्रकार मित्रांचं मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. आणि आमचे जिल्हा प्रमुख, तालुक्याचे लोकनेते अशोक धांडेवार, तालुका प्रमुख रामदासराव धनवटे, उपजिल्हा प्रमुख, पंचायत समिती माजी सदस्य शिवाजीराव वर्गे, विजयाताई, उपस्थित असलेले माझ्यासहित सर्व इच्छुक उमेदवार, आमची सगळ्यांची एकच भूमिका आहे. लोकसभेचा विषय लोकनेत्यांनी सांगितला की शिवसेना 2 पावलं ही मित्र पक्षाच्या पुढे राहून लोकसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिले, तालुक्यातल्या जनतेने पाहिले आणि तालुक्यातल्या बूथ पातळीपासून तर झालेल्या प्रचंड मोठी जाहीर सभा झाली प्रचाराच्या निमित्ताने चाकणला, त्या सगळ्या घटनेमध्ये शिवसैनिक हा अतिशय ताकदीने त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल घेण्यासाठी उभा राहिला. निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने खेड तालुक्यामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तीच भूमिका घेऊन इथून पुढच्या काळात सुद्धा आमचा प्रत्येक शिवसैनिक हा विधानसभेला सुद्धा त्याच पद्धतीने सामोरे जाणार आहे. आमच्याकडे जरी आम्ही आता 7-8 जण इच्छुक असलो तरी शेवटी शिवसेना पक्षप्रमुख आणि आमचे नेते ज्याला कुणाला ही संधी देतील त्याच्याबरोबर माझ्या सहित आमचे सगळे उमेदवार हे ताकदीने उभे राहून या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा सन्मानाने मुख्यमंत्री करण्यासाठी खेड आळंदीचा शिलेदार हा भगवा घेऊन त्या ठिकाणी मुंबईला त्यांच्या पाठीशी पाठवण्याचा मनोरथ आमचा सगळ्यांचा आहे. तीच एकमेव भूमिका आपल्या समोर विषद करण्यासाठी याची पत्रकार परिषद आहे. आमचा कोणताही कार्यकर्ता, आमचा कोणताही इच्छुक उमेदवार दुसरं कसलंही पाऊल न उचलता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो कोणी अधिकृत उमेदवार असेल त्याच्या मागे ठामपणे तन मन धनाने उभा राहील ही आपल्या सर्वांच्या समोर त्या निमित्ताने मी इच्छुक उमेदवार म्हणून उभा येतो. सुरुवातीला की अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे. तुम्हाला सांगतो, कलमोडी धरणाचं पाणी कलमोडी धरणाचं पाणी आपले विद्यमान आमदार म्हणले होते की माझ्या शरीरात जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही तिकडे जाऊन देणार नाही. कुठे? आंबेगावला. काय अजून काय, पूर्वी इथल्या विमानतळाचा विषय होता त्यावेळेस खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणले होते माझ्या अंगात जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत इथे विमानतळ होऊन देणार नाही. हे आमचे मुद्दे निवडणुकीतले. असं इथं मी मला सांगा, बाबगाव आणि परिसरामध्ये त्या 15-20 गावाला आतापर्यंत पाण्याचा एवढा पिण्यासाठी सुद्धा समस्या आहे. त्या ठिकाणी शेतीचा प्रश्न द्या सोडून
मग त्यांना जर खरंच पाणी द्यायचे कणमोडीचं तर पाणी फक्त तुम्ही आंबेगावला जाऊन देणार नाही, पण ते पाणी कुठं फिरवणार ते त्यांनी कधी सांगितलंय का? त्या 15-20 गावासाठी त्यांनी काय केलं त्या कणमोडीच्या पाण्यासाठी? त्या गावाला का नाही पाणी दिलं असतं आहे का? अहो तर खरंच त्यांना त्या भागात पाणी द्यायचं असेल तर ते काय? एक मिनिट मला असं म्हणायचं, विद्यमान आमदारांनी काय केलं किंवा काय केलं नाही हा तर त्यांचा प्रश्न आहे. तुमचे मुद्दे सांगा विकासाचे काय आहेत ते. हे आमचे मुद्दे आहे की तिथं आम्हाला त्या गावांना पाणी, शेतीला आणि पिण्यासाठी आम्ही पाणी उपलब्ध करण्याचा आमचा अजेंडा. एक मिनिट. त्यानंतर तुम्हाला सांगतो इथं जे रेल्वे प्रकल्प आहे तो रेल्वे प्रकल्प थांबलेला आहे. काही ठिकाणी थोड्याफार मोठ्यामध्ये शेतकऱ्यांचे संपादन केले त्याने, पण का थांबला? तो एक आमचा निवडणुकीतला आमचा मुद्दा असणार आहे. इथं पुन्हा नाशिक रेल्वे झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच्यासाठी आम्ही भांडण. अजून एक याच्यामध्ये आहे, आता एक प्रस्तावित पुणे नाशिक महामार्ग आहे, औद्योगिक महामार्ग चिंतूरशी वगैरे त्या पट्ट्यातून जातो. आमच्याकडनं गेलाय कराचीवाडीवर आणि जमिनीवर शिक्के पडलेले. तुम्ही आता MRDचे आहेत का MRDC याचे आहेत? शासनाचा आहे, शासनाचा आहे. म्हणजे समुद्री महामार्ग आहे ना, औद्योगिक महामार्ग आहे. PMRDचा तुम्ही जे कणमोडीचं पाणी म्हटले ना, ते कणमोडीचं पाणी पहिल्यांदा आंबेगाव तालुक्यातच जावं लागेल. ठीक आहे ना. अहो नाही, आमचा आंबेगावला विरोध नाहीये. आम्हाला ढगाळ जागाला पाणी मिळलं पाहिजे. अजय दिव्याचं पाणी आहे ना, तो जो कॅनोल आहे ना, जवळच्या वरचा काय आजही तिथून पाणी या गावांना मिळू शकतो. कणमोडीचा नाही विचार केला ना तर ते पाणी ठिकाण आपल्याला नाही. जे मुद्दे आहेत ना, लढाई ज्यावर बाहेर काढण्यात मजा त्यावेळेस तुम्ही पाहतच आहे. तोपर्यंत आम्ही आमचे पत्ते काढू, पुढच्या नाव स्वागत करण्याच्या आईवर चौकडी करणार. आणि म्हणून जे मुद्दे आहेत ते तुम्ही निवडणुकीच्या वेळेला पाहालच. आणि त्या टायमाला आम्ही आमची तलवार धार करून त्या बाबतीत आता सध्या मॅन आहे. बरेच असे खेळाडू असतात कधी कधी दुसऱ्याच्या त्याचे चोरून गाव घेऊन ते पत्ते टाकतात. त्यामुळे ते आता तसेच थांबणार. आता जी सुरुवात करायची त्यातला हा एक सुरुवात आहे. पण ते सगळे प्रश्न आणि सगळे मुद्दे काढायच्या वेळेस तू काढणारच आहे, त्यावेळेस तुम्ही पाहणारच आहे. मधल्या काळामध्ये कोकण सांगायचं म्हणलं तर लोकसभा झाली. लोकसभेमध्ये राजकीय गणती बदललेली होती. त्या प्रमाणात जोडायची संधी कमी होती. शिवसैनिक म्हणून पुढच्या काळामध्ये ह्या निवडणुकीत तुम्हाला ते दिसेल एवढंच या निवडणुका सांगतो. आणि फक्त ते हायलाइट म्हणून सांगतो, हा तालुका शिवसेनेला मानणारा तालुका. आढळराव शिवसेनेमध्ये यायच्या अगोदर बानखिले, नाना बलकोडे हे लोकसभा लढले. त्यावेळी सुद्धा आपल्या तालुक्याने सेनेला जास्त मतदान दिलं. त्यानंतर सतत 15 वर्ष लोकसभेला शिवसेनेला प्रचंड मत दिलं. मधल्या काळामध्ये आढळरावांचा जरी विषय सोडला तरी सुद्धा त्यात सुद्धा मतदान चांगलंच होतं. आत्ताच्या काळात सुद्धा शिवसेनेला पूरक म्हणून शिवसेनेला एक जो माप आहे त्याच्या माध्यमातून कोल्हेला मतदान पडलेलं आहे. हे झालं लोकसभेचा विषय. विधानसभेचा विषय जर घेतला तर युती शासनाच्या काळामध्ये सुद्धा 2-2.5 हजार शिवसेनेचं शीट पडलं. त्यानंतर नारायण पवारांना पुरस्कृत केलं होतं, तो विषय झाला. त्याच्यानंतर दिलीप मोदींच्या विरुद्ध राष्ट्रप्रमाणांची निवडणूक झाली. 3 ते 4 उमेदवार होते. सगळ्यांना असं वाटत होतं की रामदास ठाकूरांना सगळ्यांनी पाठिंबा दिलाय, रामदास ठाकूर होते. त्यावेळी शिवसेनेच्या ताकदीवर, पक्षाच्या ताकदीवर आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यावेळेस आम्ही निवडणूक सांगत होतो की शिवसेनाच एकतर निवडून येईल, नाही तर 2 नंबरला शिवसेनाच असेल. त्याचा प्रत्येक त्या ठिकाणी आला आणि त्याच सर्व श्रेय 2014ला सुरेश भाऊच्या माध्यमातून शिवसेनेचा आमदार झाला. आणि मागच्या वेळेस शिवसेनेवर गद्दारी झाली, नाही शिवसेनेशी पुन्हा आला असतं. ती गद्दारी ह्यावेळी मुद्द्याच्या माध्यमातून बंद काढणार आहे. दुसरा विषय म्हणजेच आमदारकीला सुद्धा शिवसेनेला कायम तालुका उजवा राहतो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून बघितलं तर या ठिकाणी जी शिलेदार दिसत आहे ती ताकद आमची जोरात आहे.
संघटना आताच्या काळात सगळ्या तालुक्यात सगळ्या पक्षापेक्षा आमच्या विरुद्ध हा गावा नाही तर ही आमची खात्री आहे. आणि ह्या ताकदीच्या जोरावर सांगतो उद्याच्या काळात शिवसेना करणार आणि इथला उद्याच्या काळातला शिवसेनेचाच आमदार होणार हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो मी उमेदवार जरी आहे तरी त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहे. ती भूमिका पुन्हा सांगते. पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. विधानसभेचा विचार केला तर आता मला प्रश्न केला की तुम्ही निवडणुकीला सावड कसे जाता, कोणत्या गोष्टीवर तुम्ही निवडणूक लढणार. आपल्याकडे 3 नगर परिषद आहेत. आपल्या प्रत्येक भागामध्ये म्हणजे धरण चासगाव आहे, करंजे आहे, मामासखेड आहे, MIDC सुद्धा आपल्याकडे 2 आहेत. आणि जागतिक पातळीवर आज चाकण MIDCचं नाव घेतलं जातं. याच्यामध्ये राजगुरुनगर गेली 15 ते 20 वर्ष शुद्ध पाणी घेत नाही. प्रत्येक घरामधून 30 रुपये किंवा 60 रुपये रोजाचं पाणी राजगुरुनगरला प्यावं लागतं. आळंदीचं पाहिलं तर मावळीचं देवस्थान आहे. आता परवा आंदोलन झाले तर तिथे सगळं बघा आज एक भेसाळी आहे. दूषित पाणी प्यायला पण चांगलं नाही, आंघोळीला पण चांगलं नाही आणि वारकऱ्यांसाठी ते विष आहे. त्याचाही कोणी विचार करत नाही. दुसरी गोष्ट तुमची ही नगर परिषद, चाकणची नगर परिषद, इथे तुम्ही रस्त्यांचं झालं ठीक आहे, परंतु जी MIDC जागतिक दर्जाची आहे त्याला जर तुम्ही अत्यावश्यक गोष्टी, पहिल्या म्हणजे रस्ता, दुसरी गोष्ट कोंडी, ह्या जर गोष्टी तुम्ही कमीच केलं नाही, त्यांना योग्य पाहिजे जर मुबलक पाणी तुमच्याकडे दिलं जाणार नाही, रस्ता तुम्हाला मोकळीक दिली जाणार नाही, किंवा रोजगाराच्या बाबतीमध्ये बाहेरून येणाऱ्या माणसाला प्राधान्य आहे परंतु स्थानिक पातळीवर प्राधान्य नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पत्रकार बंधू तुमच्याकडून नाही, फक्त लोकप्रतिनिधीचा आहे. तो लोकप्रतिनिधी लोकसभेचा आहे, विधानसभेचा आहे का जिल्हा पातळीवरच्या जिल्हा परिषदेचा आहे, ज्याला त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे काम करण्याचा अधिकार आहे. परंतु ज्या वेळेस लोकप्रतिनिधीचं नाव घेतलं जातं त्यावेळेमध्ये तो तालुका, आज मला सांगा किती फूल होता तिथे, कुठल्या गावांनी होता, कुठेही कसाही फूल होतो. मग हा तालुका शांतता प्रिय आहे का, इथे महिला सुखी आहेत का. आज मध्ये शिरोलीची एक केस झाली, परवा तुमच्याकडे खराबाईची तिथे झाली. मग महिलांना संरक्षणही नाही, कामगारांना काम नीट करता येत नाही, शेतकऱ्यांना कुठला हमी भाव नाही, किंवा त्यांचं झालेलं जे नुकसान आहे त्याच्यासाठी तलाठी महत्वाचा आहे, सर्कल महत्वाचा आहे, तुमचा तहसीलदार महत्वाचा आहे, प्रांत महत्वाचा आहे. तर ही कामं त्यांना त्या लोकांची, शेतकऱ्यांची होतात का. मग हे जे प्रश्न आहे हे फक्त विरोधी पक्ष म्हणून किंवा चळवळीचा पक्ष म्हणून किंवा माननीय सूचना प्रमुखांनी जो वारसा दिलेला आहे समाजाचा, तो पक्ष प्रमुख या नात्यानं उद्धव साहेबांनी सांभाळला आणि त्याचे आम्ही पदाधिकारी म्हणजे कार्यकर्ते आहोत. आमच्या पक्षाचं काम आम्ही करताना फक्त सामाजिक 80%, राजकीय 20% करतो. परंतु जेव्हा जेव्हा वेळ येते त्यावेळेस सगळ्याला विरोध हा शिवसेनेचा पहिला असतो. म्हणून हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवर जरी शिवसेना लढली तरी सुद्धा तो सर्वसामान्य प्रत्येक घरातला प्रश्न आहे. आता तुम्ही कित्येक गोष्टी पाहताय, हे सरकार काय देणार आहे तुम्हाला माहिती, काय काय देणार आहे, कुठपर्यंत देणार आहे, काय योजना काढतात, त्याचं नियोजन आहे का, अर्थसंकल्पामध्ये त्याचा उद्देश आहे का, त्याची सोय केलेली आहे का. ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीसाठी शिवसेनेला पोषक आहे आणि शिवसैनिक हा
सर्वसामान्य कुटुंबातला एक घटक असल्यामुळे माननीय उद्धव साहेबांचं नेतृत्व हे सर्वसामान्य महाराष्ट्राने मान्य केलेलं नेतृत्व आहे. त्यामुळे आम्ही आघाडीत बिघाडी करणार नाही, परंतु पक्षाचा आदेश हा आमचा पदाधिकारी या नात्यानं जेवढे ते उमेदवार तुम्हाला सांगितले असतील त्यांनी अगोदरच ठरवलेलं की जो देतील त्याच्यासाठी आम्ही सर्वजण उभे राहू आणि शिवसेनेचा प्रभाव पुन्हा एकदा निवडून आणण्याचं आम्ही काम करू एवढं बोलून थांबा. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेबराड यांच्या नेतृत्वाखाली आज तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, जिल्हा संघटिका, तालुका संघटिका, उपतालुका प्रमुख आणि सर्व इच्छुक उमेदवार यांच्या उपस्थितीत आणि आपण सर्व तालुक्यातील जाणकार पत्रकारांच्या उपस्थितीत आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली असताना प्रथमतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमच्या 2-3 मीटिंग झाल्या आणि प्रथमतः ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आजपर्यंतचं वर्चस्व पाहता ही जागा शिवसेनेला मिळावी असा एकमतानं निर्णय आमच्या 2-3 मीटिंग मध्ये झाला आणि त्यानंतर इच्छुकांची संख्या जास्तीची असल्याच्या नंतर तालुक्यामध्ये कुणाचाही गैरसमज होऊ नये की हा उमेदवार त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो, तो उमेदवार त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो, कोण कुणाला बरोबर घेऊन फिरतो, कोण एकत्र येतात, कोण बाजूला राहतात, हा विचार विनिमय हा प्रत्येकाचा असतो. परंतु समाजामधली ही चर्चा आणि तालुक्यातील जनतेमध्ये असलेली ही चर्चा बंद व्हावी आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण एकत्र आहोत हे खऱ्या अर्थानं सांगणं गरजेचं आहे. आणि जिल्हा प्रमुखांनी सांगितल्यानुसार आज 7 उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. मी असं म्हणणार नाही, मी सुद्धा त्यामध्ये इच्छुक आहे, परंतु या सर्व इच्छुकांच्या माध्यमातून ज्यावेळेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या पाठीमागे हे सर्व मंडळी आणि त्या उमेदवाराला साथ देण्याचे काम सर्वजण करणार आहोत. आणि हे सर्व करत असताना पक्ष जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलं नाही की आज शिवसेनेमध्ये असणारे आजच्या घडीला जेवढे इच्छुक आहेत हे सोडून आपले जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांनी याआधी सुद्धा सर्वांना सांगितले की आजच्या घडीला जे शिवसेनेमध्ये इच्छुक आहेत तेच उद्याचे त्यांच्यामध्ये उमेदवार असतील. नव्यानं कुणाला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्या ठिकाणी ते लाईनमध्ये भविष्यात राहतील, ते शिवसेनेच्या संघटनेसाठी काम करण्याची इच्छा म्हणून त्या ठिकाणी सहकारी म्हणून येतील. आणि त्या माध्यमातून हे सर्व करत असताना मी पक्षाच्या बरोबर सहमत आहे, परंतु तरी सुद्धा आपले पत्रकार बांधव हे समाजाचा तिसरा डोळा आहे. आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून भविष्यात ज्या वेळेस आपण समाजामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहात, आपल्या माध्यमातून समाजामध्ये काय काम चाललेलं आहे, कुणाच्या माध्यमातून चाललं आहे, भविष्यात कोण उमेदवार कशा पद्धतीनं हे आहे हे आमच्यात तर आम्ही ठरवूच, परंतु तशा पद्धतीनं आपण जे वार्तापत्र किंवा इतर बातम्या आपल्या माध्यमातून ज्या वेळेस जाईल त्यावेळेस आपल्याला अशी भविष्यात यायला नको की तुम्ही एखाद्याचं नाव लिहिलं आणि तुम्हाला एखाद्याचा प्रश्न त्या ठिकाणी फोन येणार की मी इच्छुक आहे, माझे नाव करण्यात आलं म्हणून आज पक्षाने सर्व जणांची नावं तुम्हाला सांगून टाकलेली आहेत. त्यामुळं या ठिकाणी मी जरी इच्छुक असलो तरी पक्षापेक्षा मोठा नाही. पक्षामध्ये सातत्यानं काम करत असताना या ठिकाणी पक्षाची भूमिका ही मूळ भूमिका घेऊन समाजामध्ये आम्ही सर्वजण काम करत आहोत. हा मुद्दा
एक झाला की पक्ष जे देईल त्याच्या बरोबरीने आम्ही काम करण्याची भूमिका आज या ठिकाणी स्पष्ट करत असताना दुसरा मुद्दा असा आहे की पहिल्यांदाच मी नमूद केलं की तालुक्याची ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला का मिळावी याबाबत विजयताईंनी सांगितलं, रामदास साहेबांनी सांगितलं, जिल्हा प्रमुखांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिवसेना पक्षाचे आमदार यापूर्वी आपल्या तालुक्याला होते. मागच्या वेळेस सुद्धा 2 नंबरची मतं शिवसेनेला होती. त्याचबरोबर शिवसेनेचा सभापती मागच्या वेळेस ज्यावेळेस पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस 8 जागा शिवसेनेला होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4 जागा होत्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद मध्ये 7 पैकी 3 जागा या शिवसेनेच्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2च जागा होत्या आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना पक्षाचे मुख्य आमदार म्हणून दिलीप मोहिते त्या ठिकाणी निवडून आले. परंतु दिलीप मोहिते हे संपूर्ण पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबरोबर निवडून आलेले 2 जिल्हा परिषद सदस्य, 4 पंचायत समितीचे सदस्य हे बरोबर घेऊन आपल्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे उर्वरित जी आता शरदचंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी आहे त्यामध्ये निवडून आलेले कुणीच त्या ठिकाणी कॅन्डिडेट नाहीये. आता नव्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केलेल्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, परंतु मूळ ज्यावेळेस त्यांची विघटन झालं त्यावेळेस या ठिकाणी कोणते नेते होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु ज्यावेळेस सुरेश भाऊ आमदार होते त्या पिरियड मध्ये जी मंडळी आमच्यासारखे 3ही जिल्हा परिषद सदस्य आज उद्धव साहेब ठाकरे गटामध्ये आहेत. पंचायत समितीचे अनेक सदस्य या ठिकाणी ते बरोबर आहोत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मतदार सुद्धा आपण पाहिलं की गेली लोकसभेची निवडणूक जी झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा प्रमुखांनी सांगितल्यानुसार पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जवळजवळ 70 ते 75% ही जबाबदारी ही शिवसेनेने निभावलेली आहे. तळागाळापर्यंत शिवसैनिक आणि शिवसेनेची संघटना ही आजही या ठिकाणी इतर संघटनांपेक्षा इतर पक्षांपेक्षा ही मजबूत आहे. एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचंय आणि त्या निमित्तानं ज्यासाठी आपण हे केलेले आहे आणि त्याचबरोबर आता कोणत्या विषयाला घेऊन आपण निवडणूक लढणार आहोत हे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांनी सांगितलेलंच आहे. परंतु तालुक्यामध्ये आजपर्यंत अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा जी कामं आजही 25-25 वर्ष होत नाही त्याच लोकांना परत निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा असून त्यांना नक्की ही कामं भविष्यात होणार नाही याची जनतेलाही खात्री आहे, आम्हालाही खात्री आहे. त्यामुळं या ठिकाणी जनतेची उर्वरित कामं करण्यासाठी आणि या तालुक्याचा अधिकचा विकास करण्यासाठी शिवसेनेला ही जागा हवी आहे. आम्ही सर्व मंडळी एक विचारानं एक उमेदवार देऊन ते भविष्य काळात ते काम नक्की करण्याचा निश्चय केलेला आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. त्याचबरोबर हे मी सांगितलं ना मला काय जास्त तुमच्या संग बोलता येणार नाही, तरी पण थोडक्यात सांगायचं सर्व पत्रकार मंडळींचं मी आभार मानतो. विकासाच्या मुद्द्यावरती थोडंसं बोलतो. सगळ्यात मोठा विकास होण्याची गरज जी आहे आदिवासी पट्टा पश्चिम भाग या पट्ट्यामध्ये आदर्श परिस्थिती आहे. लाईटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम 24 तासातले सरासरी विचार केला तर फक्त 8 तास लाईट असते, ती पण रात्रीची. दुसरा मुद्दा MIDCचा. दुसऱ्या मुद्द्यामध्ये MIDC मध्ये प्रत्येक कंपनीमध्ये आपल्या तालुक्यातल्या माणसाला पोराला कामाला फक्त एक गुन्हेगारी त्यामुळे घेत नाही. ती गुन्हेगारी कशी आहे काय आहे हे सगळं तुम्हाला सांगा. त्या मुलांसाठी त्यांच्या रोजगारासाठी एवढा आटातुटीचा संघर्ष करायला सुरुवात केली. आम्ही एक सूचना करायला सुरुवात केली. लाईट बिलाचा विषय तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही बारकाईने जर टाकली सगळ्यात जास्त लाईट मीटरचं वसुली ही आपल्या तालुक्यात होती. ऑलवर तुम्ही इंडियात बघितलं, गुजरातला जा, आंध्रात जा, त्यांच्याकडची मीटर रिडिंग बघा, त्यांच्याकडची
जे काही रेट आहेत ते बघा. पूर्व भागामध्ये आपण विदर्भ मराठवाड्यात जा, त्यांच्याकडचे बघा, तिथं 90% वर आहे, 10% वसुली आहे. 10% वसुलीमध्ये 10% सगळे मोठ्या लोकांच्या वसुली आहेत, त्या कधीच आजपर्यंत झाल्या नाही. आणि आपली 90% वसुली असून सुद्धा आपल्याला 24 तास लाईट भेटत नाही. 5वा विषय असा आहे, आपली तिन्ही धरणे, या तिन्ही धरणाचं जे काही पाण्याचं आरक्षण आपल्या तालुक्यासाठी केलेले आहे, याचा कधीच कुणी नाही विचार केला. आजपर्यंत शिरूरवाल्यांनी उठाव केला, कॅनल सोडला, इलेक्शन आली 5 महिने, आज मृत साठाशिवाय तर चाचण्यामध्ये पाऊस नसता पडला तर आज आपली परिस्थिती आमच्या अख्ख्या पूर्व पट्ट्यामध्ये सगळ्यांची परिस्थिती बेकार असते. योगायोगाने नशीब सगळ्यांचं चांगलं, आपण माऊलींच्या दरवाजात राहतो, पाऊस पडलाय, धरण पडलं. आज पाणी सोडलंय आणि इलेक्शनच्या काळामध्ये कंटिन्यू कॅनल, याच्यावर कुणीही याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपण छोटे, मी 10 वर्ष झाले काम करतो, पण झालेल्या घडामोडीमध्ये बारकाईने लक्ष आहे. त्या सगळ्या गोष्टीचं बऱ्याचशा अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, आणि त्या सोडून मग ते मेन मुद्द्याचे ते दादांचा प्रश्न होता, विकासाच्या बाबतीत तुमचं काय, म्हणून त्यांना सांगायचं म्हणून एवढं सांगतो. तर मग सगळ्यांनी आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. वाडा भीमाशंकरच्या रोडचा विषय आज 25 वर्ष चालू आहे, पण तो रोड काय अस्तित्वात येत नाही. त्याची काय अतिक्रमण किंवा बाजूचं हे वाढत नाही. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 12 ज्योतिर्लिंगामध्ये एवढं मोठं ताकद असताना सुद्धा आपल्याकडे बाजूला दुर्लक्ष राहत, सगळीकडचं चालू आहे. रस्ता जर सोडला तर भीमाशंकर देवस्थान या ठिकाणी पोलीस स्टेशन करायचं चाललं, आणि त्या पोलीस स्टेशनला पूर्व पट्ट्यातली आपल्या पट्ट्यातली खेड तालुक्यातली पश्चिम भागातली बरीच गावं जोडायची. पण जर ते तसं झालं तर काही म्हणजे त्याला आंबेगाव तालुक्याला जर जोडलं गेलं तर मग आपल्याला पश्चिम भागात काय त्यावेळेस आपण करू. आतापासूनच करायला सुरुवात करायला त्याची ओळख ही खेड तालुक्याची. हे असं झालं तर हे आपल्याला नाही, आम्ही बरं का, आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटू काय, आम्ही हे पक्षाच्या वतीने आम्ही आवाज एवढा मोठा सुरुवात करायची कारण आहे. याची एकच मुद्दा आहे, 10 वर्षांची मक्तेदारी पद्धत चालली. तुम्हाला जो प्रश्न उपस्थित आहे अधिकाऱ्यांचा पैसे देऊन आल्यानंतर तो जो येणारा माणूस तो पैसे देऊन आल्यावर तो कामच लोकांची अधिकारी विकास हे राहिलं बाजूला. जर देवस्थान जर आंबेगाव तालुक्यात गेलं तर मग खेड तालुक्याचा जनता काय होणार नाही, आपण सक्षम आहोत होणार. मी पण उमेदवारी मला पक्षाने दिली, एक निष्ठेने त्या पक्षाबरोबर राहून उमेदवारी स्वीकारून निवडणूक लढवणार आहे. आणि नाही दिली तरी सगळ्यांबरोबर मी आहे तसं आतापर्यंत करत आलो तसंच काम पुढे चालू ठेवणार आहे. निवडून आल्या पक्षाशी एकनिष्ठ राहणार. माझ्या बरोबरचे गेले पण मी जागेवर आहे. त्यासाठी झालंय तुमचं महाविकास आघाडीचे 3 पक्ष आहेत. 3 पक्षाची इच्छुक असणार आहेत. ते किती असतील त्यांचे आम्हाला ते पत्रकार परिषद घेऊन सांगतो. 3 पक्षामध्ये तुमचा पहिला पक्ष पकडला तर तुमचे 7 इच्छुक आहे. आम्ही तालुका बातमीदार आहे म्हणून सांगतो. एखादं वार्तापत्र विधानसभेचं लिहायचं झालं तर मला 1, 2, 3, 4 फोटो किंवा 4 नावं द्यावी. तुमची सत्य पे सत्ता आम्ही मांडायची कशी, तुम्हाला जे योग्य वाटत तशी मांडली नाही. पक्षाकडे 7 जणांची नावं नाही आली तर सगळी तक्रार नाही करावी. एखाद्या म्हणणार आम्ही 7 जण सांगितली तरी माझं नाव नाही आलं. पहिल्या वेळी 4 जणांची टाका, नंतर तिघांची टाका. पहिल्या वेळी 4 जणांचे फोटो टाका, दुसऱ्या वार्तापत्रातून तिघांची टाका. फोटो 4 जणांचे. हा प्रश्न आहे ना, हा प्रश्न तुमच्या प्रसिद्धी माध्यमाचा आहे, त्यांना विचारा की ज्या ठिकाणी 7 उमेदवार इच्छुक असतील आपल्याकडे 4चा विषय तर कसं करायचं त्यांना विचारा, कारण तो आमचा विषय नाही. आमची इच्छुकता हा आमचा विषय आहे, तो कसा करायचा आहे. आज म्हणणं नाही तुमचं नामचं इच्छुक
तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही तक्रार नका करू. विषय असा आहे की तुम्ही तुमच्या चौकटीत काय मांडायचंय हा तुमचा विषय. इच्छुक 7 जण आहे आम्ही, हा आमचा विषय. तो तुम्ही कसा मांडायचा हा तुमचा विषय. तू मांडायचा संपर्कात राहा. अजून एक प्रश्न आहे. कळमुडीचा एक पाण्याचा प्रश्न काढला. कळमुडीच्या पाण्याचं जे काही तुमचं पाणी खाली वाहून जातं कॅनलने असेल नदीने, त्यावेळेला कळमुडीचं पाणी चासकामांमध्ये सोडलं जातं. चासकामांचं खाली वाहून गेल्यानंतर काही गावांना पाणी राहत नाही आणि मग त्यांना ते पाणी मिळावं पहिल्यांदा, कारण आपण म्हणजे त्या धरण आपल्या जागेत आहे. म्हणून आमदारांनी आग्रह धरलाय की त्या गावांना पाण्याचा सोर्स पहिला उपलब्ध करा, मग आंबेगावला न्या, आंबेगाव वाघगावला. आग्रह धरला नाही. 2 प्रस्ताव आहेत ना पेंडिंग आहेत. आज 3 वर्ष झाले. नदीला छोटे छोटे केटी बंधारे द्या, पण यांनी ते काम थांबून धरलं. नाहीच पुढीच बंधारे. एक मी आपला माझ्या बाजूला पैसा आणला, माझं मला माहिती पाणी पुण्याला दिलं, म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पुण्याला दिलं. त्या बाबतीत आहे ना पूर्वी ऐका ना, तुम्ही प्रश्न म्हणजे विकास कामांबद्दल बोललात ना, त्याचं मी सांगतोय. तुमचं विमानतळ गेलं त्या काळात खासदार तुमचे शिवसेनेचे होते. तुमचं डाऊ कंपनी गेली त्यावेळेला तुमचे खासदार होते. आणि हे प्रकल्प गेल्याचं श्रेय जसं तुम्ही बाकीच्या गोष्टी घ्या तसं तुमच्या शिवसेनेमुळे गेले असं म्हणायचं का? डाऊ केमिकलचा प्रोजेक्ट ठीक आहे ना, विमानतळ आणि त्याची कुणाला गरज नव्हती. ते आमच्यामुळेच गेला बरं का. तुमच्यामुळे नाही डाऊ आम्हीच घालतो. फक्त विमानतळ आहे ना हे आम्ही घालवलेलं नाहीये. ऐका, ते वैयक्तिक आमच्या त्यावेळेचे जे खासदार होते त्यांची भूमिका त्यांची वेगळी होती. वैयक्तिक म्हणू शकत नाही. तुम्ही त्यांच्या बरोबर होते ना त्यावेळी. तुम्ही काय म्हणता ऐका, तुम्हाला खांडे मराठ साहेब ऐका ना जरा. सभापती एकच मिनिट ऐका ना. तुम्हाला खासदारकी 3 वेळा मिळाली. तुम्ही आमदार 1 टर्मला होते मागच्या, आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष तुमचे नेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. ह्या सगळ्या काळामध्ये तुमचा जर काळ धरला तर तो 20 आणि 22.5 वर्ष धरले जाते. त्या 22.5 वर्षात तुमचं खेड तालुक्यातलं मोठं काम सांगा. तुम्ही आता हे राहिलं रस्त्याचं ते राहिलं असं म्हणण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून झालेलं एक हायवेचं रस्त्याचं काम दाखवा. तुम्ही वाहतूक कोंडी कमी केली, कळमुडीचं पाणी तुम्ही इकडं दिलं किंवा नाही दिलं, तुम्ही हे पाणी थांबवलं, हा रस्ता केला, हे सांगा. तुम्हाला सांगतो आमच्याकडे तशी 2.5 वर्षाची सत्ता होती. आता एका मतदारसंघाचा आहे ऐका, एक मतदारसंघात जर खासदार असेल काय किंवा एक मतदारसंघात जर आमदार असेल, परंतु आम्ही सत्तेत आहे ना, मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब 2.5 वर्ष होते पूर्ण जगात. आणि आपल्याकडे पण कोरोनाचं प्रचंड संकट, आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जगवले म्हणून लोक बोलतात आता. त्यांनी खरं जगवलं म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला जगवण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यानंतर तर सरकार बदललं, तो राहिला सरकारचा विषय. म्हणजे सरकारला या 2.5 वर्षामध्ये कोरोनालाच तोंड द्यावं लागलं. राहिला आमचं 2014चा आमदारांचा विषय. 2014च्या आमदारांच्या विषयामध्ये गेली अनेक वर्ष आंबेठाण तो वरपर्यंत जाणारा रस्ता, म्हणजे नारायणराव पवार होते तेव्हापासून ह्या रस्त्याची किती परिस्थिती त्यानंतर आपला 9 लाख रुपयाचा तो रस्ता, त्याच्यानंतर मुळी आणि याचा रस्ता, निमुळी रस्ता, आणि मुळी आणि चिंबळी फाटा. काय त्या लोकांची अवस्था होती. आणि सुरेश भाऊंच्या काळामध्ये मुंबई काय कर्जत रस्ता आहे ना, त्याचं भूमिपूजन झालं. त्यावेळेचे शासन गेली 50 वर्ष पश्चिम भागाची मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे, भीमाशंकर कर्जत रस्ता झाला पाहिजे. ते सुरेश भाऊंनी प्रयत्न केले आमदारांनी, त्यांच्या माध्यमातून तो रस्त्याची संधी मिळाली. प्रचंड कामं जी कधी झाली नाही ना, रस्त्याचं झाडं खरं, आणि ते महाराष्ट्र आता उखाडलेलं नाही, फक्त पावरचे तुम्ही ज्या रस्त्यांची आता नावं सांगितली ना, ते फक्त सुरेश भाऊंनी नाही केले.
शासनाचा तो प्रकल्प होता की नाही, औद्योगिक नाही, उद्योग कोण असा करतो? शासनाने पाठपुरावा केला ना. ऐका, नाही, कसं तुमचं आहे? म्हटलं खेड तालुक्यात झालाय का आता मावळमध्ये पण झाला नाही हे कसं आहे ऐका हे शासनाचं पण शासनाचं नाही प्रतिनिधी करायचं अहो, असतं. मला सांगा ना ह्या 5 वर्षातली कामं अशी. ऐका रुपेश भाऊ प्रश्न तुमच्या ऐका ना. क्षेत्रात चाललाय आम्ही कशाला सांगू रुपेश भाऊ असं नाही ऐका ना. फक्त पत्रकारितेच्या माध्यमातून निगेटिव्हिटी पाहताना पॉझिटिव्हिटी पाहिली पाहिजे. आबा आपण 1000 दोष सांगत असताना या काळातील 100 चांगली कामं झालेली सुद्धा सांगितली पाहिजे. सुरेश भाऊंनी जी कामं केली त्यातली किती कामं ह्या वर्षात झाली याची जर तुलना केली तर 11 गुढी बंधाऱ्याचे भाऊंच्या काळात मंजूर झाले होते. त्याच्यावरचा विषय सुद्धा 5 वर्षात केला आबा महाराष्ट्र जे आता जे प्रश्न आपण बोलतोय ते प्रश्न तरी जाण्यास त्यानंतर भीमाशंकरचा जो रस्ता मुंबईचा चालला विषय आहे तो ओके केला फक्त यांनी पाट्या लावल्या पण पुढचं काय झालं अजून तसं शून्य आहे. एकच मिनिट असे जे प्रश्न आहेत आपण जेव्हा तुलना करताना फक्त हिशोबाला 22 वर्ष लावतो त्यावेळी प्रत्यक्षात या तालुक्यामध्ये फक्त 5च वर्ष सेनेच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून मिळाली. कधी कधी प्रतिनिधीला स्वतःचा अनुभव येऊन कामकाज करायला कालावधी आणि प्रत्यक्षात कामकाज करण्यामध्ये तसं ह्या लोकांना 20-25 वर्ष आमच्या विरोधातलीच सत्ता मिळाली. प्रत्यक्षात सेनेला एकतर्फी कामकाज करायला मिळालं नाही. ते जर मिळालं तर भविष्यात तर त्याचे कामकाज नक्की होईल अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी बरं काय अजून काय वाटतं? सगळ्या साथी उमेदवारांना पत्रकार सगळ्यांच्या वतीने धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.